नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 मे 2026 साठी चालू घडामोडींच्या प्रश्नांचा सराव करणार आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये चालू घडामोडींसोबत त्याच्याशी संबंधित इतिहास आणि रेग्युलर जे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यांचा देखील सराव याच्यामधून होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक, दारूबंदी किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच व्हिडिओमधील प्रश्न सोपे असणार आहेत, त्यामुळे माझ्यासोबत कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पाहूया किती जण उत्तर देतात आणि किती जणांची उत्तरं बरोबर येत आहेत. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? याचं उत्तर सर्वांनाच माहित असेल, सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. महाराष्ट्र दिन आहे तो दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. याचं कारण काय? कारण 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, तर मित्रांनो, यासाठी कोणता अधिनियम लागू करण्यात आलेला होता? तर मुंबई पुनर्रचना कायदा 1960 अंतर्गत महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. या अगोदर काय होतं? मुंबई नावाचं द्विभाषिक राज्य होतं, त्याचं पुढे महाराष्ट्र आणि गुजरात असे दोन राज्यांमध्ये विभाजन झालेलं होतं. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? आपण वर पाहिलं 1 मे 1960. कायदा कोणता होता? मुंबई पुनर्रचना कायदा किंवा बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960. या कायद्यान्वये मुंबई द्विभाषिक राज्याची विभागणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये झालेली होती. आता पुढे प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र राज्य कोणत्या राज्याच्या विभाजनातून तयार झाले? आता या ठिकाणी आपण पाहिलं महाराष्ट्र हे मुंबई द्विभाषिक राज्याच्या विभाजनातून तयार झालं होतं. आता या ठिकाणी त्याच्या अगोदर काय झालं होतं? 1956 साली मुंबई आणि गुजरात एकत्र मिळून मुंबई नावाचं एकच द्विभाषिक राज्य तयार करण्यात आलं होतं. आणि मित्रांनो, पुढे 1 मे 1960 ला याचं विभाजन होऊन दोन राज्य तयार झाली. आता पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र निर्मितीमागील प्रमुख चळवळ कोणती होती? आता मित्रांनो, आता जो सध्याचा महाराष्ट्र आहे त्याला काय म्हणायचं? संयुक्त महाराष्ट्र म्हणायचं. कारण त्याच्यामध्ये काय आली? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र. आता या ठिकाणी याच्या निर्मितीमागे प्रमुख चळवळ कोणती? संयुक्त महाराष्ट्र चळवळ. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि मित्रांनो, प्रश्न येतो की संयुक्त महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? तर या ठिकाणी त्याचं उत्तर देखील काय असलं पाहिजे? 1 मे 1960. फक्त महाराष्ट्र विचारलं किंवा फक्त संयुक्त महाराष्ट्र विचारलं तरी उत्तर असणार आहे 1 मे 1960च. पुढे पाहायचं, पुढचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट काय होते? तर या ठिकाणी पहा, प्रमुख उद्दिष्ट होते मराठी भाषिकांसाठी मुंबईसह स्वतंत्र राज्य निर्माण करणे. लक्षात ठेवायचं, मुंबईसह स्वतंत्र राज्य पाहिजे होतं. त्यासाठी आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. पुढे प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. लक्षात ठेवायचे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. त्यासोबतच सध्या कोण आहेत? देवेंद्र फडणवीस आहेत. परंतु तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत? पुढे पहा, 7वा प्रश्न आहे, 1 मे हा दिवस भारतात महाराष्ट्र दिनाव्यतिरिक्त आणखी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या ठिकाणी पाहायचं आहे, 1 मे हा दिवस भारतामध्ये महाराष्ट्र दिन, त्यासोबतच संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. ठीक आहे, पर्याय बी, कामगार दिन. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी किती हुतात्म्यांनी बलिदान दिले? या ठिकाणी पाहायचंय, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एकूण 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. अलीकडेच मला वाटत आहे की या हुतात्म्यांची संख्या जवळजवळ 107 इतकी वाढलेली आहे. म्हणजे या ठिकाणी काही हुतात्मे आहेत त्यांची नावं पुन्हा नव्याने ऍड करण्यात आलेली आहेत असं. ठीक आहे, पुढे पहा, प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय सोहळा कुठे आयोजित केला जातो? या ठिकाणी पाहायचंय, महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय सोहळा आहे तो मुंबईमध्ये असलेल्या शिवाजी पार्क म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आयोजित केला जातो. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, शिवाजी पार्क मुंबई किंवा छत्रपती शिवाजी महाराज मैदान. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 10, नुकतीच मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये मोठी जहाज दुर्घटना कोणत्या धरणाजवळ घडली? या ठिकाणी पहा, लोक फिरायला जातात कुठे? तर बरगी धरण आहे जबलपूरमध्ये. मध्य प्रदेशातील जबलपूर या ठिकाणी बरगी धरण आहे, ज्या ठिकाणी नाव उलटून दुर्घटना घडलेली होती. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती या ठिकाणी? हा प्रश्न का घेतलाय? कारण या ठिकाणी एक आई आणि मुलगा बुडालेले होते आणि आईनं बुडून सुद्धा मुलाला पकडून ठेवलं होतं. ठीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी हा टॉपिक महत्त्वाचा आहे, कारण ही दुर्घटना कुठे घडली एवढं विचारतील, पुढचा काय विचारलं जाईल असं वाटत नाहीये. नर्मदा नदीमध्ये बरगी धरणामध्ये, लक्षात ठेवायचं आहे.
पुढे प्रश्न क्रमांक 11, भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिल्या ट्रान्सजेंडर पंच अंपायर होण्याचा मान कोणी मिळाला? या ठिकाणी पहा, इंडियन क्रिकेटमध्ये भारत आतापर्यंत पहिल्यांदाच पहिल्या ट्रान्सजेंडर पंच बनलेले आहेत रितिका श्री, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 12, पहिल्या ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच रितिका श्री या कोणत्या राज्याच्या आहेत? मित्रांनो, रितिका श्री या तमिळनाडू या राज्याच्या आहेत. कोणत्या राज्याच्या? तमिळनाडूच्या, म्हणजे पर्याय सी. पुढे 13वा प्रश्न, ट्रान्सजेंडर उमेदवारांना पंच म्हणून अर्ज करता यावा यासाठी कोणत्या संघटनेने इतर हा पर्याय अधिकृतपणे सादर केला? या ठिकाणी पाहायचं आहे, ट्रान्सजेंडर उमेदवारांना देखील पंच म्हणून म्हणजे अंपायर म्हणून अर्ज करता यावा म्हणून तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने काय केलं होतं? मेल, फिमेल आणि ऑदर हा देखील ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला होता आणि त्यामुळेच रितिका श्री या पहिल्या ट्रान्सजेंडर अंपायर बनलेल्या आहेत. ठीक आहे, पर्याय बी आपलं उत्तर आहे, तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची गिनीज बुकमध्ये नोंद का झाली? कारण हा जगातील सर्वात रुंद बोगदा आहे. ठीक आहे, याची रुंदी किती आहे? याची रुंदी आहे 23.5 मीटर आणि मित्रांनो यामुळेच हा जगातील सर्वात रुंद बोगदा ठरलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे, सर्वात रुंद. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे, म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 93 59 68 91 00 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, WHO ने नवजात शिशूंसाठी म्हणजे 2 ते 5 किलो वजनाच्या शिशूंसाठी कोणत्या पहिल्या मलेरिया विरोधी औषधाला मान्यता दिलेली आहे? या ठिकाणी पहा, नवजात शिशूंना मलेरिया विरोधी औषध दिलं जाणं सुरू केलं जाणार आहे आणि यासाठी WHO आर्टेमेदर ल्युमेफॅट्रिन नावाचं एक औषध आहे त्याला मान्यता दिलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 16, IBSF जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? या ठिकाणी पाहायचं आहे, भारताकडून IBSF जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धा आहे ती सौरभ कोठारी यांनी जिंकलेलं आहे. कोणी? सौरभ कोठारी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 17, IBSF जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद 2026 स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? या ठिकाणी पाहायचं आहे, IBSF जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धा 2026चं आयोजन आहे ते आयर्लंड या देशातील कार्लो या ठिकाणी करण्यात आलं होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 18, पंकज अडवाणी यांनी IBSF जागतिक बिलियर्ड्स स्पर्धा आतापर्यंत किती वेळा जिंकलेली आहे? भारतीय खेळाडू आहेत पंकज अडवाणी, त्यांनी आतापर्यंत ही स्पर्धा 19 वेळा जिंकली. किती वेळा? 19 वेळा, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 19, IBSF इंटरनॅशनल बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशनचे मुख्यालय कोठे स्थित आहे? या ठिकाणी पहा, IBSFचं मुख्यालय कतारमधील दोहा या शहरामध्ये आहे. कुठे? कतारमधील दोहा, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, 1886 मधील कोणते प्रकरण
आंतरराष्ट्रीय कामगार दिवस 1 मे साजरा करण्यासाठी मुख्य कारण आहे? या ठिकाणी पाहायचं आहे 1886ला हे मार्केट या ठिकाणी काही कामगार सभेसाठी किंवा म्हणा आंदोलनासाठी एकत्र आले होते आणि त्यावेळी काय झालं, पोलिसांनी हल्ला केला, पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यावेळी त्यांनी काय केलं तर कामगारांनी पोलिसांवर बॉम्ब फेकला आणि त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्यामुळे कामगार आणि पोलीस दोन्ही मृत्युमुखी पडले. आणि मित्रांनो, यामुळेच या ठिकाणी दरवर्षी 1 मे हा कामगार दिवस साजरा केला जातो. घटना घडली होती 4 मेला, परंतु उठावाला सुरुवात झाली होती 1 मे पासून, म्हणून 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय बी असणार आहे हे मार्केट प्रकरण या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटासाठी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 21. 1 मे 2026च्या जागतिक कामगार दिनाची अधिकृत थीम किंवा संकल्पना काय आहे? या ठिकाणी थीम पहा काय आहे, एन्शुरिंग अ हेल्दी सायकोसोशल वर्किंग एन्व्हायरमेंट, म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात एडविन ल्युटियन्सच्या जागी कोणत्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? या ठिकाणी पहा, राष्ट्रपती भवनामध्ये एडविन ल्युटियन्स यांच्या पुतळ्याच्या जागी आता नव्याने चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना राजाजी या नावानं देखील ओळखलं जात होतं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 23. भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे नाव काय आहे? या ठिकाणी पाहायचंय, भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी द क्युरियस अँड द क्लासिफाईड अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्टरीज नावाचं लष्करांचं रहस्य उलगडणारं पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 24. बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या म्हणजे BWFच्या ॲथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली? या ठिकाणी पहा, BWFच्या ॲथलीट्स आयोगावर अध्यक्ष म्हणून PV सिंधू या भारतीय बॅडमिंटन खेळाडूची नियुक्ती झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 25. भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन B28 कोणत्या शहरात तयार केली जाणार आहे? या ठिकाणी पहा, भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन आहे ती कर्नाटकची राजधानी बेंगलुरू या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. बेंगलुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून देखील ओळखलं जातं, हे देखील लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 26. गुगल क्लाउड इंडिया AI हबची आधारशिला कोठे बसवण्यात आली? या ठिकाणी पहा, भारतामध्ये गुगल क्लाउड AI इंडिया हबची आधारशिला आहे ती आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे किंवा या ठिकाणी याचं शिलापूजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. प्रश्न क्रमांक 27. भारताचा पहिला लिथियम आयन बॅटरी पुनर्चक्रण रिसायकलिंग प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे? या ठिकाणी पहा, भारताचा पहिला लिथियम आयन बॅटरी पुनर्चक्रण किंवा रिसायकलिंग प्रकल्प आहे तो उत्तर प्रदेश राज्यामध्ये सिकंदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी. उत्तर प्रदेश राज्यामध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 28. DPI ॲट 2047 अंतर्गत भारताची अर्थव्यवस्था किती ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे? मित्रांनो, 2047 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलरपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे किंवा लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. 30 ट्रिलियन डॉलर DPI ॲट 2047 पर्यंत. प्रश्न क्रमांक 29. जागतिक ट्यूना दिवस कधी साजरा केला जातो? दरवर्षी 2 मे हा दिवस जागतिक ट्यूना दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय बी. आणि ट्यूना काय आहे? एक मासा आहे समुद्रामधील. पहा प्रश्न क्रमांक 30. भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प कोणत्या आक्रमक वनस्पतीपासून किंवा तणापासून मिथेनॉल बनवणार आहे? या ठिकाणी पहा, भारतामध्ये पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प गुजरातमधील कच्छ या ठिकाणी सुरू होणार आहे आणि या ठिकाणी प्रोसोपिस जुलिफ्लोरा नावाच्या वनस्पतीपासून हरित मिथेनॉलची निर्मिती केली जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, हरित मिथेनॉल प्रकल्प कच्छमधील कोणत्या गवताळ प्रदेशात राबवला जात आहे? मित्रांनो, हरित मिथेनॉल प्रकल्प आहे तो भारतातील कच्छमधील बन्नी गवताळ प्रदेशामध्ये राबवला जाणार आहे. कोणत्या? बन्नी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. बन्नी ग्रासलँड्स. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 32 नाबार्डच्या राज्य फोकस पेपर म्हणजे SFP 2026-27 नुसार महाराष्ट्रासाठी किती कर्ज क्षमता प्रक्षेपित केली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे नाबार्डकडून महाराष्ट्रासाठी 2026-27 साठी 10.28 लाख कोटी रुपयांची कर्ज क्षमता प्रक्षेपित केली गेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये देखील आपण हा प्रश्न पाहिला होता. पुढे प्रश्न क्रमांक 33 SFP 2026-27 अंतर्गत महाराष्ट्रात कृषी क्षेत्रासाठी किती कर्ज क्षमतेची तरतूद आहे? या ठिकाणी पहा महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रासाठी 2.32 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. आणि मित्रांनो उर्वरित रक्कम आहे ती MSME साठी राखीव ठेवली जाणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 34 30 एप्रिल 2026 रोजी साजऱ्या झालेल्या आयुष्यमान भारत दिनाची थीम काय होती? या ठिकाणी पहा आयुष्यमान भारत दिन 2026 ची थीम होती सर्वांसाठी आरोग्य, हेल्थ फॉर ऑल. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 35 आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 2026 मध्ये कोणत्या वयोगटावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांचे मोफत आरोग्य संरक्षण देण्यावर भर दिला गेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे 70 वर्षावरील सर्व नागरिकांना 5 लाख रुपयांचे मोफत आरोग्य संरक्षण देण्यात येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36 आयुष्यमान भारत दिनानिमित्त इनोव्हेशन अँड इन्क्लुझिव्हिटी या विषयावर 10वी राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? ही परिषद मित्रांनो चंदीगड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. इनोव्हेशन अँड इन्क्लुझिव्हिटी 10वी परिषद चंदीगड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढे पहा प्रश्न क्रमांक 37 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशातील कितवे मोठे राज्य आहे? या ठिकाणी पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान. दुसऱ्या क्रमांकाला आहे मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे आपला महाराष्ट्र. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी तिसरे मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्राचा विस्तार किती हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे? महाराष्ट्र क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो? 3,07,713 307,713 लक्षात ठेवायचं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 307.7 हजार चौरस किलोमीटर. लक्षात काय होणार 307,713. पुढे प्रश्न क्रमांक 39 भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र महाराष्ट्राने व्यापलेलं आहे? या ठिकाणी पहा भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं 9.4% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी आहे. प्रश्न क्रमांक 40 लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे? लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हा देशामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकानंतर महाराष्ट्र हा देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 41 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे? या ठिकाणी पहा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या होती 11,23,00,000 म्हणजेच 1123.74 लाख. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रात शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील 45.22% लोक आहेत ते शहरी भागामध्ये राहतात. म्हणजे पर्याय बी. उर्वरित बाकीचे लोक ग्रामीण भागामध्ये राहतात. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रात ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? आता या ठिकाणी इतकं इकडे झाले तर इकडे किती राहणार आहे मग? तर 54.77%. किती 54.77% लोक आहेत ते ग्रामीण भागामध्ये राहतात आणि जे उरलेले असतील ते हवेत राहतात. ठीक आहे, काहीतरी आकडा कमी दिसतो याच्यामध्ये. पुढे प्रश्न क्रमांक 44 साक्षरता प्रमाणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? मित्रांनो साक्षरतेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र आहे तो देशामध्ये कितव्या क्रमांकाला आहे? तर 12व्या क्रमांकाला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी. याच्यामध्ये बदल होऊ शकतो बरं का 12व्या, कारण आता अलीकडे काय झालेलं आहे तर केरळ ऐवजी मिझोरम हे भारतातील 100% साक्षर राज्य बनलेलं आहे. अशा प्रकारे साक्षर राज्यामध्ये महाराष्ट्र हे 12व्या क्रमांकावर आहे असं आपण धरून चालूया, कारण हाच प्रश्न येणार आहे 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्राचे एकूण साक्षरता प्रमाण किती टक्के आहे? 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण 82.30% लोकसंख्या म्हणजे 82.3% लोकसंख्या ही काय आहे? साक्षर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रात महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रामध्ये महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण आहे ते 75.46% इतकं आहे. किती? 75.46 म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर प्रति 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे? तर या ठिकाणी पहा महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर होतं 2011च्या जनगणनेनुसार किती? तर 929 म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. आणि भारताचं किती होतं? भारताचं लिंग गुणोत्तर किती होतं? कमेंट करून सांगायचं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राचे बालकांचे लिंग गुणोत्तर किती आहे? मित्रांनो महाराष्ट्रातील बालकांचं लिंग गुणोत्तर आहे ते
894 इतका आहे. किती? 894. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. ही सर्व आकडेवारी 2011च्या जनगणनेनुसार आहे. याच्यामध्ये बदल देखील झालेला असेल. प्रश्न क्रमांक 49. आंतरराष्ट्रीय जॅझ दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? दरवर्षी आंतरराष्ट्रीय जॅझ दिवस आहे तो 30 एप्रिलला साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 50. युनेस्कोने आंतरराष्ट्रीय जॅझ दिवस साजरा करण्याची घोषणा कोणत्या वर्षी केली होती? तर या ठिकाणी पहा, युनेस्कोकडून आंतरराष्ट्रीय जॅझ दिवस म्हणजेच 30 एप्रिल हा दिवस साजरा करण्यासाठी नोव्हेंबर 2011 मध्ये घोषणा करण्यात आली होती. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 2011 साली घोषणा करण्यात आली होती युनेस्कोकडून. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.